कोटी देव या देशात आहे, जगात आहे म्हणतात. किती 33 कोटी. आले का कोणी बाबू वाचवाले? आले का? नाही. मग त्या देवाच्या रूपामध्ये कोण आले? हा, पोलीस आले. हेमंत करकरे, सालसकर, कामते, तुकाराम कोळिंबे. मला सर आठवलं, आमच्या नागपूरचे एक पोलीस त्या ऑर्थर रोड जेलला होते. तर त्यांच्या माध्यमातून माझा कार्यक्रम त्या ऑर्थर रोड जेलमध्ये झाला होता. अजमल कसाबला त्या जेलमध्ये ठेवलं होतं, अंडा सेलमध्ये. आणि आज तुम्ही कसा लोकांसाठी कार्यक्रम ठेवला, गावकरी लोकांसाठी, तसा त्या ऑर्थर रोड जेलमध्ये मा कार्यक्रम ठेवला फक्त अजमल कसाबसाठी. ज्याने 160 जणाले मारलं त्याच्यासाठी मा कार्यक्रम करा म्हणे. याच्या समोर कार्यक्रम ज्याने सांगा म्हणे 4-5 गोष्टी चांगल्या. मी महाराष्ट्रातल्या अनेक जेलात गेलो म्हणजे कार्यक्रमाला गेलो. अनेक जेल ह्या राहिला ठे म्हणत असं ह्या जेल सांगून राहिला. मला तो सोड बा, पहिले माहित सुटका कर, निदान जामीन तर मंजूर कर. कारण पोरं जोरदार आहे. आणि तू 7व्या वर्गामध्ये शिकते नाही बाबू? वा वा. बरं, भजनात वगैरे जात असते का तू? हो. तुझा चेहरा पाहूनच लक्षात आलं, कारण ह्या पोरगा धार्मिक परिवारातला दिसते. याच्या कुटुंबातलं वातावरण चांगलं आहे, घरचं वातावरण जोरदार आहे. त्याच्यापेक्षा हे पोरग डेअरिंग बाज आहे. यस और नो, हो का नाही? यस. बरोबर आहे का नाही? तुझ्या घरचं वातावरण धार्मिक आहे, हो का नाही? सांगत जा फक्त. हो म्हटलं ना. पोलीस आहे ना बाबा. याची कशी सहनशीलता राहते, जोपर्यंत ऐकते तोपर्यंत साहित्य. पाहिलं नाही का आपण सिंगम पिक्चर? मग हे म्हणते आता माझी पण मला आनंद याचा वाटला का 7व्या वर्गात असताना यानं पोलीस बनायचं स्वप्न पाहिलं. एक वाक्य आठवलं डॉक्टर APJ अब्दुल कलाम साहेबाचं. अब्दुल कलाम साहेब म्हणतात, बाबू ख्वाब वो नहीं जो इंसान को सोने के बाद आते हैं, ख्वाब तो वो है जो इंसान को कभी सोने नहीं देते. स्वप्न ते नाही जे माणसाले झोपल्यानंतर पडतात. झोपल्यावर तर काही स्वप्न येतील माणसाले. आणि आता तर सीझन चालू झाला स्वप्नायचा. कारण जशी जशी थंडी पडत यायचे स्वप्न पहा, फक्त स्वप्न. जसं एका पोट्यानं रातभर स्वप्न पाहिलं थंडीच्या दिवसात. बरं, स्वप्न कोणतं? पार्लेजी बिस्किटच्या कंपनीत घुसलो, रातभर बिस्किट खाल्ले. स्वप्न पाहिलं खादाडानं. पार्लेजी बिस्किटच्या कंपनीत घुसलो, रातभर बिस्किट खाल्ले. सकाळी उठते तर पाहिजे का उशीतला पुरा कापूस गायब होता. म्हणजे स्वप्न तर चांगले पाहिले पाहिजे. भगत सिंगानं स्वप्न पाहिलं कोणतं? हा देश इंग्रजांनी भारत सोडून जावं. माझ्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना स्वप्न पाहिलं की निघू दे दिवस मंगल तो बघाया भारता तुझं. दादाचं धन्यवाद की चकनवार सराचं, चकनवार दादाचं. चकनवार आता बरोबर आहे ना एकदम? 7व्या वर्गात आहे नाही? तुझा आवडता विषय कोणता बेटा? गणित. गणित
डबल विचारणं गुन्हा याले हे भाव घ्या आपल्यावर. गणित विषय आवडते. बरं तुला सामान्य ज्ञान समजत असेल ना, यु नो जनरल नॉलेज. हो थोडं थोडं समजतं. थोडं. आता 7व्या वर्गात आहे तू नाही? हो बरं 5व्या वर्गात गेला होता का तू शाळेत? गेलतो ना. नाही कोरोना होता. याचा अर्थ 5वीत तू गेलाच नाही. नाही जे तू म्हणजे शिकलाच नाही 5वी नाही? शिकलो नाही. म्हणजे हा 4थीतून डायरेक्ट 7वीतच गेलेला होता. वारे कोरोना तुनं असा कमाल केला का 4थीतला पोरगा डायरेक्ट 7वीतच नेला. वा वा वा. हे 10वीतले 12वीतले हे प्रमोटेड वाले कोणते आहे ते कोरोना काळातल्या. हे 10वी गेलेच नाही शाळेत, 12वी शाळेत गेलेच नाही, पण 90% 80%. आता यायचे ऍडमिशन. आता हेच पोरं बनतील डॉक्टर. हे कोरोना काळातले पोट्टे 5 वर्षांपाहिजे तुम्ही हे बनतील डॉक्टर, हे बनतील इंजिनियर. हे डॉक्टर बनले तर बापा बापा म्हणजे चांगले पेशंट सुधे पेशंट नाही मारतील का नाही हे कोरोनातले पोट्टे. तू नाही बाबू, तू चांगला आहे. जरी ती शिक्षणाची गॅप पडली पण तू बुद्धीनं तेज माणूस आहे. बरोबर आहे का नाही? हो का नाही? हो तर तुला सामान्य ज्ञान समजत असेल ना दादा? हो समजते नाही? तुला एक साधा प्रश्न विचारतो, तू आपला माणूस आहे म्हणून. कधी मला सांग बाबू, वडाच्या झाडाखाली 3 माणसं बसले होते. किती? 3. घाबरायचं नाही, टेन्शन घ्यायचं नाही, चुकलंच चालते, आपलंच गाव आहे. किती माणसं होते? 3 माणसं होते. पहिला होता आंधळा. आंधळा म्हणजे ब्लाइंड. तुमच्या इकडे काय म्हणते त्याला? भोकना. आता फार्मात आहे बघू हा. बरोबर आहे त्याचं. तर तुमच्याकडे तेच म्हणतात, बरोबर आहे का नाही बघू? पहिला होता आंधळा, दुसरा होता बहिरा म्हणजे त्याला ऐकू येत, तिसरा होता अपंग. ते त्याला काय म्हणते तुमच्या इकडे? लुलिया. जे काही म्हणत असेल बाबू. पण त्या झाडाचा आंबा खाली पडला तर सर्वात पहिले आंबा कोण उचलत? म्हणजे भोकना उचला, बैरा उचला, कलुल्या उचला? बैर्या. कोण उचला? बैर्या. मला सांग बाबू, वडाच्या झाडाला कधी आंबे लागतात नाही? म्हणजे डोकं चालवा रे, तुमचं डोकं चालवा रे. दादासाठी चांगलं पोरग आहे आणि डेरिंग दादा, तू भविष्यात जरूर पोलीस बनशील. फक्त मेहनत जर केली तर सर्वच माणूस बनू शकते. बस. हो बस बेटा. फक्त पोलीस डिपार्टमेंट मध्ये लागला तर विसरतो नको. मले नाही, गावाला नको विसरतो. जसे हे 18 मंडळी गावाले विसरले नाही, कारण याच्या डोक्यात तुकडोजी महाराज गाडगे बाबा आहे. आणि माझ्या तुकडोजी बाबानं हास्त विचार केला की अरे रिकामा कशाला फिरत, तुझं गावच नाही का तीर्थ. बाबा रिकामा कशाला, आपलं गावच तीर्थ करा. गावच नाही का बाबा तुकडोजी बाबा सांगायचे. आपल्या गावाची शाळा ही मोडली, धर्मशाळा ही तीर्थाशी बांधली. आपल्या गावाची शाळा ही मोडली, धर्मशाळा तू तीर्थाशी जोडली. या निमित्तोका जीवनाचा आपलं गावच तीर्थ करा. जसं पोपटराव पवारांना आपलं गाव आदर्श केलं, हिवरे बाजार. जे गाव पासाठी संपूर्ण महाराष्ट्र भरातून नाही देशातून लोक
पाहासाठी एक गाव पुन्हा औरंगाबाद जिल्ह्यात आहे. भास्करराव पेरे पाटलांचं गाव, आदर्श गाव पाटोदा. ते गाव पाहासाठी लोक आवर्जून जातात. बरं, काहीले दूर जा लागते. आपल्याच बाजूने जिल्हा आहे गडचिरोली जिल्हा, आणि या जिल्ह्यात एक गाव आहे चामोर्शी तालुक्यात, आदर्श गाव लेखा मेंढा. आदिवासी समाजाचं गाव आहे. पण त्या गावात एक अवलिया माणूस आहे. मी त्याला अवलियाच म्हणतो. असं जबरदस्त व्यक्तिमत्व आहे त्या गावात एक. त्या माणसाचं नाव आहे देवाजी तोफा. खोटं वाटत असेल का नाही, तर एक वेळा ते युट्यूबवर सर्च करून पाहिजे देवाजी तोफा. असं जबरदस्त माणूस आहे मावशी. ते आदिवासी समाजाचं गाव आहे, लेखा मेंढा गाव. पण पूज्य तुकाराम दादा गीताचार्य यांच्या विचारधारेनं, यांच्या कार्याची छाप त्या देवाजी तोफांवर पडली, तर ते गाव आदर्श झालं. गावाच्या बाजूला असणारं 600 एकर बांबूचं जंगल त्या गावकऱ्यांनी ताब्यात घेतलं. हमारे गाव में हमारा राज्य, आमच्या गावात आमचं राज्य पाहिजे. एवढं गाव सुपर बनलं का ते गाव पाहासाठी तत्कालीन कलेक्टर आले होते. ते कलेक्टर आले का नाही, तर त्या कलेक्टरले गावाच्या बाहेरच थांबवलं गावकऱ्यांनी. त्या कलेक्टरले म्हणे त्या गावचे लोक, तुमच्या जवळ गावात येण्यासाठी ग्रामसभेची परमिशन आहे का म्हणे. एवढी गावात ताकद आहे. अहो जनशक्ती केवढी महान. जो ती आणेल संकटन, तो स्वर्गावरही लावेल निशाण आपल्या कार्य. पण हे गावात ताकद निर्माण होईल कधी, जेव्हा गावागावात ग्रामसभा सक्षम होईल तेव्हा. मग हे ग्रामसभा काय आहे मावशी, तर विलेज इज द सेपरेट रिपब्लिक अँड ग्रामसभा इज द सुप्रीम बॉडी ऑफ द विलेज. या देशातील लोकसभा, या देशातील राज्यसभा यापेक्षाही श्रेष्ठ असणारी गावागावातील ग्रामसभा. हा, अच्छा, पुस्तक देऊ. आता चालले का तुम्ही घरी की थांबून राहिले? थांबता ना, मग तर कीर्तन संपल्यावरही घेऊ शकत होते. बरोबर आहे. त्याचं काय, माणसाच्या क्षणाची गॅरंटी नाही. हातात घेऊन घेतलेलं बरं आहे. हेच तर खरं धन आहे की क्षणोक्षणी हाची करावा विचार. मनोरंजनातून मांडत राहतो. वास्तविक मी ज्या विचारावर काम करतो, माझा जो आधार ग्रंथ आहे तो आहे ग्रामगीता. हे आहे तुकडोजी महाराजांना ग्रामगीता नावाचा ग्रंथ लिहिला. आणि या ग्रंथाची गरज आहे गावागावात. माणसाच्या जन्मापासून तर मृत्यूपर्यंत माणसानं कसं जगलं पाहिजे हे या ग्रामगीतेमध्ये तुकडोजी महाराजांनी सांगितलं. आणि या संतांनी जो विचार मांडला हा त्या काळी सत्य होता, आजही सत्य आहे आणि उद्याही सत्य राहणार आहे. फक्त आपलं नातं या सत्यासोबत जोडायचं आहे. कशासोबत? या दिवाळीच्या निमित्तानं संकल्प करा प्रत्येकानं. कोणता? आपलं नातं कशाशी जोडायचं? सत्याशी जोडायचं. कारण सत्यमेव, ज्याचं नातं सत्यासोबत आहे तो माणूस जीवनात कधी फेल होणार नाही. कारण सत्य कधी लपत नाही, सत्य कधी नष्ट होत नाही. कोयला छुपकर भी खाओगे तो मुंह काला होकर रहेगा, और पाप कहीं पे भी करो एक दिन ओपन होके रहेगा. सत्य कधी लपत, सत्य नाही लपत. जसं एक पोरग होतं आणि ते पोरग कधी तोतडं होतं, तोतडं.
तुमच्या इकडे समजते का तोतडं? एक पोरग होतं आणि ते काही मावशी तोतलं होतं आणि त्या तोतडं असल्यामुळे त्याचं लग्न काही जमे नाही. त्यानं खूप पोरी पाहिल्या लग्नासाठी, पण तो पोरगी पाहायला गेला आणि पोरगी पाहायला गेल्यानंतर बैठकीत हा पोरगा बोलला का बोलल्याबरोबर याची सोयरीकच तुटे. खूप पोरी पाहिल्या यानं, पण पोरी पाहायला जात जाय आणि याची सोयरीक तुटत जाय बोलल्यामुळं. तर कोणीच पोरी द्यायला तयार नव्हतं याले. मग याच्या घरचे लोक टेन्शन मध्ये आले. एक दिवस त्याच्या वडिलांनी त्याला सांगितलं, एकट्याच समजून सांगितलं म्हणे, पाय बापू तू तोतडा आहे हे म्हणे पुऱ्या गावभर बोंब झाली आहे म्हणे. तू तोतडा आहे हे पुऱ्या समाजात बोंब झाली आहे म्हणे. आणि याच्यामुळे म्हणे आता तुला कोणी पोरी द्यायला तयार नाही म्हणे. आणि तुझं लग्न जमन असं मला काही वाटत नाही म्हणे. आता तुला स्पष्ट सांगतो म्हणे, आशा नको ठेवू म्हणे तू म्हणे. पण आता म्हणे योगायोगानं असं समज म्हणे का एका पोरीचा निरोप आहे म्हणे तुझ्यासाठी. आणि शेवटचीच पोरगी आहे म्हणे. हे पोरगी का तुला हातून गेली तर समजायचं म्हणे तुला कुवारच मरा लागते. तर म्हणे आता आपण ही जी पोरगी पाल जाऊ का म्हणे तुझ्यासाठी, हा तर हे म्हणे आपण बिलकुल प्लॅनिंगनच पाल जाऊ म्हणे, म्हणजे फुल तयारीनं जाऊ म्हणे. कारण हे तुझ्या जीवनातली फायनल मॅच आहे म्हणे. आता हे समजून जायचं म्हणे. हे का तू हारला संपला म्हणे. तो काही लग्न काही होत नाही म्हणे, तुला जन्मभर असंच बसा लागते म्हणे. पोरगा म्हणे बाबा का बोलतायची म्हणे तू, आता तुम्हीच सांगितलं म्हणे का नाही का बा आपण प्लॅनिंग न जाऊ तयारी करून जाऊ. तर आपण तयारी करून जाऊ ना म्हणे, मी कुठं नाही म्हणतो म्हणे. तुम्ही सांगा म्हणे तसं तसं मी करतो म्हणे. मग त्याच्या वडिलांनी सांगितलं, पाय म्हणे आता आपण जे पोरगी पाहायला जाऊ म्हणे, ते पोरगी पाहायला गेल्यानंतर म्हणे तुनं एकच काम करायचं म्हणे. तुनं म्हणे तिथं गेल्यानंतर म्हणे फक्त म्हणे मोठमोठ पाहायचं म्हणे, पण बोलायचं नाही म्हणजे. काऊन तर तू बोलला तर सोयरी तुटते म्हणे. म्हणून तुझं म्हणे मोठमोठ पाहायचं पण बोलायचं नाही. पोरग म्हणे बा तुम्ही जसं म्हणाल त्यांनी म्हणे तसंच करून दे म्हणे. ठरल्याप्रमाणे रविवारी दिवशी हे लोक पोरगी पाहायला गेले आणि पोरी पाहायचा कार्यक्रम चालू झाला. पोरगी पाहायला कार्यक्रम चालू झाला, बसली बा बैठक. आणि बैठकीमध्ये त्या मुलीनं सर्वात पहिले सर्वांसाठी पोहे आणले. पोहे तुमच्या इकडे देत असेल ना पोहे, हा पोहे. हा त्या पोरीनं सर्वात पहिले सर्वांसाठी पोहे आणले. पोहे सर्व लोकांना त्या पोरीनं पोहे दिले. आता पोरवाले ठरवूनच गेले होते का मोठमोठ पाहायचं पण बोलायचं नाही. म्हणून हे पोरवाले मस्त पोहे खात जाय आणि एकमेकाकडे असे मोठमोठ पाहत जाय. बरं हे पोरवाले तर बोलेच नाही, ठरवूनच गेले होते. पण ते पोरीवाले त्याच्यापेक्षा जॅडेल पीस होते. ते पोरीवाले मस्त पोहे दाबत जाईल यांच्याचकडे असे मोठमोठ पाहत जाय. म्हणजे असं वाटेच नाही लग्नाची बैठक चालू आहे म्हणून, असं वाटे का शोकसभा चालू आहे का. काहून तो कोणीच नाही बोली देत. मग सगळ्याचे पोहे घे दाबून झाले आणि पोहे घे खाऊन झाल्यावर मग त्या पोरीनं सर्वांसाठी चहा आणला. चहा सर्व लोकांना त्या पोरीनं चहा दिला. आणि ज्याचं लग्न करायचं होतं तो पोरगाच्या बैठकीत एकदम कोणत्यात बसला होता, कोणत्यात. मग हे पोरगी त्या पोराकडे चहा घेऊन गेली. शेवटचाच कप राहिला होता. हे पोरगी त्या पोराकडे चहाचा कप घेऊन गेली आणि चहाचा कप देताना गंमत अशी झाली, तो जो चहाचा जो कप होता तो होता लोकल. म्हणजे आमच्या इकडं नागपूरकडे कधी केसावर फुगे नाही भेटत आपल्या इकडे, तसे केसावर कप भेटते आमच्या इकडे. त्याच्यातलाच तो कप असन, तो होता टिचकून, त्याची दांडी टिचकून होती. हे पोरगी त्या पोराला चहाचा कप द्यायला गेली तर चहाच्या कपाची दांडी पोरीच्या हातात आणि चहाचा कप पोराच्या हातात. आणि त्या पोराच्या हातात जसा कप आला तसा तो पोरगा घाबरला. आणि घाबरल्यामुळे तो जो पुरा चहा होता तो पोराच्या मांडीवर सांडला. चहा होता भाऊ गरम. जसा पोराच्या मांडीवर चहा सांडला तसा हा पोरगा बोंबलूनच उठला. म्हणे गलम हाय गलम हाय गलम हाय. ह्या जसा म्हणे गलम हाय गलम हाय तशी ती पोरगी याले म्हणे अबे गलम हाय तर फुतू फुतू पेना म्हणे तू. सत्य किती लपवा, सत्य लपत नाही, सत्य म्हणून आपलं नातं कशासोबत जोडायचं.
हा, दिवाळीच्या निमित्तानं आपलं कीर्तन आहे. आजचं कीर्तनातलं पहिलं वाक्य, नातं कशाशी? कारण सत्य न्याय नीती हाची मानवाचा धर्म आणि बाकीचे अधर्म ज्योती म्हणे. हे महात्मा फुलेने सांगितलं आणि तुकोबारायानं सांगितलं 400 वर्षाआधी की सत्य सत्य असत्याशी मन केली ग्वाही. सत्य मन केली ग्वाही. मानियले नाही बहुमत, मानियले नाही बहुमत. हो मानियले नाही बहुमत, मानियले नाही बहुमत. ज्याने सत्याशी नाते जोडले त्याच्या अंगी गुरुत्वाकर्षण आले. मग सांगण्याहूनही सामर्थ्य झाले त्याच्या शुद्ध जीवनाचे. तुकडोजी महाराज ग्रामगीते सांगतात, आपला टाइम जास्त झाला का? आपला चालू देऊ ना मी घेऊन थोडा वेळ अजून. मी विनंती आहे, हे बाथरूम साठी मी सुट्टी देईन 5 मिनिटाची. म्हणजे ह्या कोरोनापेक्षाही बेकार रोग आहे हा. तो कोरोना तरी बाबू टच केल्यावर होईल, आहे का नाही? एकमेकाला स्पर्श केल्यावरच कोरोना होय का नाही? संपर्कात आला. म्हणजे संपर्कात जर आला तेव्हाच कोरोना होय. एवढा शहाणा रोग होता तो कोरोना. पण ह्या त्याच्याही पेक्षा बेकार रोग आहे. त्याच्याही पेक्षा बेकार रोग म्हणजे एखादा जण जर लघवीकडे जाताना जरी दिसला तरी जो माणूस सुद्धा माणूस बसून राहते, त्यानं जर पाहिलं का हा लघवीकडे चालला तरी याने लागल्यासारखीच वाटते. मग तो एकटा माणूस कमी कमी, जसं तो 40 आमदार कसे घेऊन पळाले गुवाहाटीले, तसा हा एक माणूस कमी कमी. बापा बापा लवकरच दिवस गेम मारला याने. म्हणजे भीतीच्या मागच गेम जमवला यानं. पोरही गजबच आहे. पण या दिवाळीच्या निमित्तानं संकल्प करावा लागेल आपल्याला की स्वच्छ सुंदर निर्मल बनवून गाव, देशात वाढवू आपल्या गावाचं नाव. देशात वाढवू आपल्या गावाचं नाव. वाचनालय शौचालय, वाचनालय शौचालय आता गावी पाहिजे. गावातील न्याय आम्हाला पाहिजे. गावातील न्याय आम्हाला पाहिजे. गावातील न्याय आम्हाला पाहिजे. ना भांडण ना तंटा, ना भांडण ना तंटा पाहिजे. व्यसनमुक्त आम्हाला पाहिजे. थांब ना बाबू, घेतो ना मी सुटी, घेतो ना. थांब ना बरं. जास्तच अर्जंट असेल तर चालला जातो. राजा होया भिकारी सबको येई बिमारी. आणि हे एवढ्या वेळापासून बसून आहे पोरं. ही कॅपॅसिटी आहे की थंडी आहे ना. आणि त्यातल्या त्यात बाजूनं सोयनगंगा नदी आहे, पैनगंगा नदी आहे, त्याच्यानं जास्तच थंडी आहे नाही का? पण एवढ्या संख्येत आपण सर्व मंडळी आले आणि समस्त ग्रामवासी मंडळी यांच्या सहकार्यातून आजच्या या कार्यक्रमाचं आयोजन होत आहे. हा एवढा मोठा कार्यक्रम का होत आहे त्याची कारण आहे. तुमचं गाव एकत्रित आहे, संघटित आहे आणि संघटनेत ताकद आहे. संगम शरणम गच्छामी. संघटनेत आता ह्या किती मी खंजेला वाजवत असत काही कामाचा नाही. हे आमची संघटना आहे 4-5 लोकांची, याच्यामुळे माझी किंमत आहे. हा हार्मोनियम वाजून राहिला, हा माझा सक्का भाऊ आहे नितीन सूर्यवंशी. हा इंजिनियर आहे महाऊर्जा डिपार्टमेंटले, सोलरचं डिपार्टमेंट. हे पण लागून आहे इकडं सोलर. इकडे उजवीकडे बसले हे आशिष दादा निलटकर, सुंदर तबला वाजवतात. हे म्युझिक टीचर आहे स्कूल ऑफ स्कॉलर शाळेमध्ये. म्हणजे हे दोघही जण सागवान आहे, मी मंदात आडदात.
दिवाळीच्या निमित्तानं आजचा आपला सप्तखंजिरी कीर्तनाचा प्रबोधनाचा कार्यक्रम आहे. आतापर्यंत सत्काराचा कार्यक्रम पार पडला आणि आता नंबर लागला रिकाम्या जागा भरा. या गावाचं नाव दुर्भा आहे, पण या गावामध्ये आल्यानंतर एवढी अधिकारी मंडळी ज्या गावानं दिली आणि एवढे गुणवंत माणसं ज्या गावानं दिले, खरं तर या गावाचं नाव दुर्भा नाही, दुर्लभ गाव पाहिजे. असे गाव दुर्लभ आहेत आणि आपल्या गावात येऊन खरंच आनंद वाटला. लोकही बऱ्याच वेळापासून आपण सर्व मंडळी कीर्तनासाठी जमा झालेल्या आणि हे मंदिरात जे जाऊन बसले हे का होम क्वारंटाईन आहे का ग्रहणाच्या धाकानं होय? हे सरळ देवाजवळच जाऊन बसले. पण तुम्हा सर्व मायबापांना भाऊ हे याच्या हे खालच्या सारखं ठेव दादा, हे दोन्ही माईक सेम ठेवा. तेली प्लस कुणबी इज इक्वल टू ओबीसी, हे दोघंही सारखे ठेवा. हॅलो, जमलं. आणि मी मनोरंजनातून कीर्तन करत राहतो, काहून तर जास्त आध्यात्मिक कीर्तन केलं तर लोक बसत नाही. आजकाल भजन कीर्तन प्रबोधन भाषण म्हटलं का लोकच येत नाही. बरं आधी ऐकायला तर येते कोण? ज्याचे हेडफोन खराब आहे, ज्याचं स्पीकर फाटून आहे, ज्याचे अप्पर डिप्पर गेले. आणि कीर्तनाची गरज नेमकी कोणाला आहे? कीर्तनाची प्रबोधनाची गरज नेमकी कोणाला आहे, कशासाठी आहे ते समजून घेणं महत्वाचं आहे. कीर्तन कशासाठी, भजन कशासाठी? मी मगाशी जेव्हा तुमच्या गावात आलो तेव्हा सुंदर भजनाचा कार्यक्रम झाला. एक वेळा त्या सर्व भजन करणाऱ्या मंडळीसाठी टाळ्या वाजवा. इतके सुंदर भजन ऐकतच राहावं असं वाटतं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ग्रामगीता नावाचा ग्रंथ लिहिला आणि याच्यात 30वा अध्याय लिहिला भजन प्रभाव. आणि याच्यात सांगितलं भजनाची चालता परंपरा तर जना मिळे सतप्रवृत्तीचा जरा, लोक शिक्षणाचा यापरी उपाय दुसरा नाही सात्विक. आणि या भजनाच्या माध्यमातून या संतांनी महापुरुषांनी जनजागृतीचं काम केलं. तुकडोजी महाराजांना 60 वर्षाच्या आधी आपल्या खंजेरी भजनाच्या माध्यमातून लोकांना जागं केलं आणि एक भजन मोठं सुंदर लिहिलं की जीवा भावानी जव मी पाहिलं, जीवा भावानं जव मी पाहिलं, माझं गावचं मंदिर शोभलं. जीवा भावानं जव मी पाहिलं, जीवा भावानं जव मी पाहिलं, माझं गावाचं मंदिर शोभलं, माझं गावाचं मंदिर शोभलं, माझं गावाचं मंदिर शोभलं. विठ्ठल रखुमाई घरदार, कुंडली कही मुले गोजी, कुंडली कही मुले गोजी, त्यांना सेवेच फुलली वाहिलं, त्यांना सेवेचं फुल मी वाहिलं, माझं गावाचं मंदिर शोभलं, जीवा भावानं जव मी पाहिलं, जीवा भावानं जव मी पाहिलं, माझं गावाचं मंदिर शोभलं, माझं गावाचं मंदिर शोभलं, माझं गावाचं मंदिर शोभलं. शिक्षण घेऊन केली दिवाळी अज्ञानाची करुणी होळी. अज्ञानाची करुणी होळी, अज्ञानाची करुणी होळी, दास तुझ्यामध्ये मन रंगलं, दास तुझ्यामध्ये मन रंगलं, माझं गावाचं मंदिर शोभलं, जीवा भावानं जव मी पाहिलं, जीवा भावानं जव मी पाहिलं, माझं गावाचं मंदिर शोभलं, माझं गावाचं मंदिर शोभलं, माझं गावाचं मंदिर शोभलं. ज्या 21व्या शतकामध्ये तुम्ही आम्ही सर्व मंडळी राहतो, हे आजचं युग डिजिटल युग आहे, परिवर्तनाचं युग आहे. आणि अशा या युगामध्ये
आज जिकडे तिकडे लोक स्मार्ट सिटीचं स्वप्न पाहत आहेत. म्हणजे शहराचा विकास, शहरी जीवनमान उंचावलं पाहिजे अशी प्रत्येक माणसाची धारणा झाली. स्मार्ट सिटी, परंतु स्मार्ट विलेज कसं असावं, गाव कसं असावं, यासाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ग्रामगीता नावाचा ग्रंथ लिहिला. आणि का सांगितलं याच्यात, गाव हा विश्वाचा नकाशा आणि गावाहून देशाची परीक्षा, गावाची भक्तता अवदशा येईल देशात. म्हणून देश सुंदर करायचा असेल तर गाव सुंदर करणं सर्वात पहिले महत्वाचं आहे. आणि गावाचं चालला का ह्या देश सोडून नाही, याचा तर सत्कार झाला ना मगाशी. मी सुट्टी देणार आहो 5 मिनिटाची, लहान लहान पोरायली मधात उठायचं नाही. मला मालूम आहे तुम्ही 7 वाजतापासून बसलेले आहे. 5 मिनिटाची सुट्टी देईन बाथरूम साठी, मधात उठायचं नाही. अर्जंट असन तर माती अडवा, पाणी जिरवा. नाही ती योजना बंद झाली गावागावात, माती अडवा पाणी जिरवा. नवीन योजना आली, याने अडवान त्याची जिरवा. तुम्हाला लहान लहान लेकरांसाठी तर आपलं विशेष कीर्तन आहे. तसं तुमच्या गावात कीर्तनाची गरज नाही, कारण आपलं गाव सुंदर गाव आहे. ज्या गावावर बाजीराव महाराजाची कृपा आहे, अनेक संत महापुरुषाचा आशीर्वाद आपल्या गावाला आहे. म्हणून या गावातलं वातावरण पाबर कसं प्रसन्न वातावरण आहे. आणि व्यवस्थाही एवढी फुल IPL काम आहे. जोरदार कार्यक्रम आहे. नाही त्या दिवशी मी भंडारा जिल्ह्यात कीर्तनाला गेलो. 2-4 हजार लोक कीर्तन ऐकायला आले आणि आयोजकाने याच्यापेक्षा चांगला मोठा स्टेज आमच्या कीर्तनासाठी टाकला. आणि आमच्या स्टेजवर 6 मोठमोठाले हॅलोजन लावले, 6 मोठमोठाले लाईट आमच्या स्टेजवर लावले. पुऱ्या गावाची किडे माउरावर त्या दिवशी. मला शेवटपर्यंत ना समजलं खाजवू का वाजवू. आणि आजची व्यवस्था किती जोरदार आहे. एक वेळा टाळे वाजव आयोजक मंडळीसाठी. भाऊ याचा इको फुल कमी ठेवा दोन्ही. मी जेव्हा बोलतो का नाही तेव्हा इको पूर्णच कमी ठेवा. हॅलो, हा असंच राहू द्या. हॅलो, मी आयोजकांचं धन्यवाद देतो. याईनं महाराष्ट्र बिनामिशीचा बोलवला, हे साऊंडवाले बिनामिशीचं ठेवलं. पण काय कला जोरदार आहे त्याची. लहानसच पोरग आहे पण काय ऑपरेटिंग सुंदर आहे. एक वेळा यायच्याही करता टाळ्या वाजवा. क्या बात आहे. हे प्रत्येकाची कला वेगवेगळी राहते. जशी खंजऱ्याची कला आहे, या आयोजक मंडळीची कला आहे की दिवाळीच्या निमित्तानं कीर्तनाच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं. कशासाठी कीर्तन, आणि कीर्तन म्हणजे काय हे समजून घेणं महत्वाचं आहे. तर कीर म्हणजे वाईट आणि तन म्हणजे गवत. वाईट विचाराचं वापलेलं गवत कापणे त्याचं नाव कीर्तन. भजन म्हणजे काय, भजन म्हणजे नुसतं बोमलणे नाही, भजन म्हणजे नुसतं वाजवणे नाही. नाही तर काही काही लोकांच्या झांजा घासून गेल्या भजन करू करू, पण भजन समजलं. मग भजनाचा अर्थ काय. संत कबीर ने लिखा, मन के तरंग को मार ले बस हो गया भजन, और आदत बुरी सुधार ले बस हो गया भजन. दृष्टि में तेरे दोष है दुनिया निहारता, समता का अंजन साध ले बस हो गया भजन. हाय भजनाचा अर्थ. ते भजन केलं मीराबाईनं भगवान गोपाल कृष्णाचं की सासों की माला पे सिमरू में ठिकाना, सासू की माला पे सिमरू में ठिकाना. एवढी भजनात ताकद आहे. पण अलीकडल्या काळात वातावरण लय बेकार झालं. भजन म्हटलं का लोक यायला पाहत नाही, कीर्तन म्हटलं का लोक यायला पाहत नाही. भजन म्हणलं तर येतच नाही. त्यातल्या त्या तरुण पोरं इकडे यायला पाहत नाही. पण तुमचं गाव यायला अपवाद आहे. तुमचं गाव जोरदार गाव आहे. आजच्या कार्यक्रमात तरुण पोरांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. धन्यवाद द्या लागेल सर्व तरुण मंडळीचं. नाही तरुण पोरं मावशी अशी कीर्तनाले कमी एकत्रित येते. तरुणाची संघटना कुठं एखाद्या पान ठेल्यावर नाही तर मग नाचाली डीजे मध्ये याच्या त्याच्या लग्नात बन्यान फाटेपर्यंत नाचते, लाता खाऊन येते.
गाणी असे त्या डीजेवर का त्या गाण्याचे अर्थ ना समजत खराब गाणी जिकडं तिकडं. त्या दिवशी एका लग्नात गेलो मी माग. लॉकडाऊनच्या नंतर एक लग्न झालं आमच्या नागपुरात. लग्नाला गेलो तर अजबच लग्न होतं त्या दिवशीचं. त्या लग्नात घोडा आणि त्या घोड्यावर एक गद बसवलं. त्या घोड्याला फेशेक पर्यंत नाचवलं. मग सुलग्नानंतर त्याने डीजे लावला हॉलमध्ये. आणि त्या डीजेच्या गाण्यावर असे नाचे पोटते का काही पाहायचं काम नाही. ते गाणी असे सुपर काढले आजकाल का काही पाहायचेच काम नाही. त्या दिवशी ते गाणं ऐकलं चक्कर आल्यासारखंच वाटे. पप्पी दे पप्पी दे पप्पी दे पप्पी दे पारूला पारूला या प्रेम वेणीला, या प्रेम वेणीला, या प्रेम वेणीला, या प्रेम वेणीला. येतो नको म्हणा. याच्यासाठी ठेवलं का आपलं कीर्तन? आपल्याला कोण बोलवलं नागपूरहून का हा विचार साधू संत महापुरुषाचा गावापर्यंत पोहोचला पाहिजे. ज्याची गरज आहे माणसाले, माणसाच्या जीवनाचं कल्याण कशानं होईल? तो वाचून पाय वाचून पाय वाचून पाय ग्रामगीतेला, ग्रामगीतेला, वाचून पाय वाचून पाय वाचून पाय साधू संतांना, साधू संतांना मिळेल वाट जीवनाला, कळेल जगावं कसं तुला, मिळेल वाट जीवनाला, कळेल जगावं कसं तुला. आता वाचाल तर वाचाल, नाही तर भंडारमध्ये जाऊन फेकाल. ज्याच्या घरी नसेल पुस्तकाचं कपाट, त्याचं घर होईल भुई सपाट. आणि जो वाचन नाही पुस्तक त्याचं खराब होईल मस्तक. बाबासाहेब आंबेडकरांनी वयाच्या 40व्या वर्षी 45,000 पुस्तकाचा अभ्यास केला. म्हणून ते भारतरत्न झाले. जगाच्या 6 विद्वानामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचा नंबर लागते. काऊन? पुस्तकावर प्रेम केलं. लोक स्वतःसाठी घर बांधतात. पण या देशामध्ये असा एक महामानव जन्माला आला ज्यानं स्वतःसाठी नाही तर पुस्तकासाठी घर बांधलं. त्याचं नाव आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. पुस्तकासाठी घर बांधलं मावशी. त्या घराचं नाव आहे राजगृह. आजही मुंबईमध्ये ते घर आहे. एवढं पुस्तकावर प्रेम केलं बाबासाहेब आंबेडकरांनं. आपणही पुस्तकाकडे वळलो पाहिजे. आपली पोरं पुस्तकाकडे वळले पाहिजे. तरच ते MPSC क्रॅक करतील, तरच ते UPSC क्रॅक करतील. पण अलीकडल्या काळात पोट्याचं प्रेम बुकवर कमी झालं आणि फेसबुकवर जास्त वाढलं. बापा बापा, जेवता खावता तरी मोबाईल पोट्या. मोबाईलवर एक बापा बापा काही पाहतच काम नाही. एवढे मोबाईलच्या आहारी गेले पोरं. काही काही कानात टाकून हॅलो कानात हेडफोन टाकते आणि गाड्या चालवते. हेडफोनना आवाज नसन येत तर मोबाईल असा साईडनं लावते तो. हॅलो धडकलं मेलो. अशी पागल केलेली पोरं. या मोबाईल वापरू नये असं मा म्हणणं नाही. ती काळाची गरज आहे, पण त्याचा वापर जपून करणं काळाची आवश्यकता आहे. नाही त्या मोबाईलनं असा धिंगाणा आहे. आमच्या नागपूरची एक बाई, तिची बदली झाली साताऱ्याला. आणि ते साताऱ्याला गेली आणि तिनं तिथून आपल्या नवऱ्याला मेसेज पाठवला. कोणता? मी इथे सुखरूप पोहोचली. तुम्ही कृपया काळजी करू नका. 2-4 दिवसानं तुम्हाला सुद्धा बोलवून घेईन तुमची लाडकी बायको. असा मेसेज तिनं आपल्या नवऱ्याला पाठवला. आता घाईत काय झालं, तिच्या नवऱ्याचा नंबर होता 98. नवऱ्याचा नंबर होता 98. हिनं दाबला 78. नवऱ्याचा नंबर होता 98. हिनं दाबला 78. तर तो मेसेज भलत्याच माणसाने गेला. आणि तो अशा माणसाने त्या बाईचा मेसेज गेला का त्या माणसाची बायको नुकतीच मरण पावली होती. आणि तो घाटावर अग्नी देऊन रडत रडत डोळे पुसत आपल्या घरी वापस जात होता. जाता जाता त्यानं तो मेसेज वाचला. पहिलं वाक्य वाचलं, मी इथे सुखरूप पोहोचली. हाही विचारात पडला, एवढी घाई आताच पेटवली ना आताच पोहोचली. दुसरं वाक्य वाचलं, तुम्ही कृपया काळजी करू नका. आणि तिसरं वाक्य वाचलं तर तोही माणूस हार्ट अटॅकनं मेला. काहून तर तिसरं वाक्य लिहिलं होतं, 2-4 दिवसानं तुम्हाला सुद्धा बोलवून घेईल. होय मोबाईल याचा वापर जपून करावा लागत. तुकडोजी महाराजांना 60 वर्षाच्या आधी भजनातून संदेश दिला कि विषयों की हवा छोटी, अतियों की पड़ी दूरी, हमला चूड़ी काजी, सब बदन चुनी कूली. इस क्रोध की बिजली से, इस क्रोध की बिजली से जल जाने का डर है. संसार क्या
झालं पाहिजे. बसणं बाळा तुम्ही बसून द्या. हे आधार कार्ड लिंक नाही आहे काय? लहान लहान लेकरही कीर्तनात आहे. एवढ्या थंडीत ते पोरगी कीर्तनाले आले. एक वेळा लहान लहान पोरायना आवाज द्या. बोलो छत्रपती शिवाजी महाराज की, भारत माता की. तुम्ही लहान लहान लेकरं राहिले की आनंद वाटते. शिवाजी महाराज तुकाराम महाराजांच्या कीर्तनात जाऊन बसायचे तर नीतिशील राजे झाले. ज्या तुकाराम महाराजांच्या कीर्तनात शिवाजी महाराजाचे हजारो मावळे जाऊन बसायचे आणि तुकाराम महाराज कीर्तनातून मग संदेश द्यायचे. रात्रंदिना महायुद्धाचा प्रसंग. तर कसे होते शिवाजी महाराजाचे मावळे? तर पहिलेचे मावळे सकाळी उठे. पहिलेचे मावळे सकाळी उठे रणांगणात जाऊन सुटे. ढाल तलवार तुटे पण मांग नाही हटे. जेव्हा ते महाराजाचे मावळे सकाळी उठे रणांगणात जाऊन सुटे. ढाल तलवार तुटे पण मांग नाही हटे. आणि आताचे मावळे बापा 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 आताचे मावळे सकाळी उशिरा झोपून उठे मग देशी भट्टीवर जाऊन सुटे. याचा ग्लास फुटे पण याची देशी नाही सुटे. हे आमच्या मावळ्याची परिस्थिती झाली. याच्याही पुढे सांगतो आमच्या नागपुरातले मावळे तर सैराट झाले. आता सैराट. आताचे मावळे सकाळी उशिरा झोपून उठे मग पोरीच्या मागं जाऊन सुटे. याचं थोबाड फुटे पण याले पोरगी नाही पटे. वारे मावळे आता मावळे नाही नुसते देवळे जन्माला येऊन राहिले. आणि म्हणून आताच्या तरुणानं शिवाजी महाराज अभ्यासणं आवश्यक आहे. असा राजा की सुंदर स्वराज्य निर्माण केले तलवारीच्या धारेवर. तलवारीच्या धारेवर तलवारीच्या धारेवर कैदेसाठी वार झेलले आपल्या निजच्या छातीवर आपल्या निजच्या छातीवर रामपदाने यांचे मावळे भरस केला जावर. हो रामपदाने यांचे मावळे भरस केला जावर. माझ्या राजाचं नाव गाजते गजलेच्या तगड्यावर. माझ्या राजाचं नाव गाजते गजलेच्या तगड्यावर. माझ्या राजाचं नाव गाजते गजलेच्या तगड्यावर. म्हणून शिवाजी महाराज समजून घ्यावं लागल. आज गरज आहे शिवरायाच्या विचाराची. शिवाजी महाराजाचं जलव्यवस्थापन, शिवाजी महाराजाचं जलव्यवस्थापनाविषयीचं धोरण, शिवाजी महाराजाचं कृषी विषयक धोरण, शिवाजी महाराजाचं पर्यावरण विषयक धोरण. एवढंच नाही तर 18 पगड जातीला एकत्रित करून स्वराज्याची निर्मिती करणारा छत्रपती शिवाजी राजा होता. ज्या राजानं 361 किल्ले जिंकले बेटा. किती? 361. 361. त्यातले काही बांधले काहीचा जीर्णोद्धार केला पण एकाही किल्ल्यावर स्वतःचं नाव लिहिलं नाही. याला म्हणतात राजा. 361 किल्ले एकाही किल्ल्यावर स्वतःचं नाव ना लिहिलं. आज जर एखाद्या आमदारानं एखाद्या खासदारानं एखाद्या गावात संडास जरी बांधून दिलं ना ते संडासावर तरी नाव लिहिते चोट्ट आमच्या आमदार निधी तू. म्हणजे त्या राजात आणि आजच्या राज्यात फरक आहे का नाही मावशी? या शिवाजी राजानं सर्वाले जवळ केलं. सर्वाले एकत्रित केलं. हिंदू असेल बौद्ध असेल मुसलमान असेल सर्वाले जवळ केलं छत्रपती शिवाजी महाराजानं. आणि त्याच शिवरायाच्या महाराष्ट्रात आज लोक जाती जातीत भांडून राहिले. त्याच शिवरायाच्या महाराष्ट्रात आज लोक जातीयवाद पसरून राहिले. धर्मात भांडून राहिले. आम्ही पाहतो ना टीव्हीवर दाखवतात ना असं वातावरण निर्माण करून राहिले. कोणी म्हणते हिरवा तर कोणी म्हणते भगवा. कोणी म्हणते हिरवा तर कोणी म्हणते भगवा. अरे बेरोजगारीनं माणसं मरून राहिले पहिले त्याले तर जगवा. आणि म्हणून आम्हाला या संतांच्या महापुरुषाच्या विचाराची गरज भासते. माझ्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना सर्व जाती धर्म पंथ संप्रदायाला जोडण्याचं काम केलं आणि संदेश दिला भजनातून की या भारतात बंधु भाव नित्य वसुदे देवाची असादे. हे सर्व पंथ संप्रदाय एक दिसुदे. मतभेद नसू या भारतात बंधुभाव नित्य वसुदे.
या निमित्तानं आपल्या गावातून जी अधिकारी मंडळी झाली, जे बाहेर गावी आता नोकरीवर आहे, ती सर्व मंडळी एकत्रित आली दिवाळीच्या निमित्तानं. आज सर्व गाव एकत्रित आलं दिवाळीच्या निमित्तानं. बरं, आज बाहेर गावची लोक कीर्तनासाठी आले. सांगलीहून, तेलंगणामधून आले, ते मुकुट बनवून आले आमचे केतन दादा ठाकरे. पूर्ण टीम आली आज. मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेडची आमचे देवदादा यावले, आता ते नावच देव आहे. आणि त्याला मुद्दामून आम्ही समोर बसवलं, काहून तर ग्रहणाचा दिवस आहे. देव आपल्या जवळ पाहिजे. ते वडेगावहून आले. आज जायले जायले माहीत झालं तुषार सूर्यवंशीचा सत्यानाश दुर्व्यात आहे. सर्वांना वेळ काढला. तुमच्या गावात खरंच इमानदारीने सांगतो, या गावात कीर्तन प्रबोधनाची गरज नाही. कारण हे गाव सुंदर गाव आहे, चांगलं गाव आहे, आणि असं रिस्पॉन्स देणारं गाव आहे, तुमचं प्रतिसाद देणारं गाव आहे. असा प्रसन्न वाटते तुमच्या गावात आल्यावर. आणि इथलं वातावरण पहा बरं किती प्रसन्न आहे. आनंदी वातावरण आहे. नाही तर मी हिंगोली जिल्ह्यात कीर्तनाला गेलो काका. एप्रिल महिन्यात मा कीर्तन झालं, त्या गावाचं नाव ना सांगत लाता खा जाय का. मी त्या हिंगोली जिल्ह्यात कीर्तनाला गेलो, 2-3 हजार लोक कीर्तन ऐकायला आले, फुल पब्लिक. पण त्या गावासारखं मरेल गाव ना पाहिलं मग माझ्या जीवनात. अरे बापा बापा, एवढं खतरनाक गाव का काही पाहतच का. मी वयाच्या 12व्या वर्षापासून कीर्तन करतो. आता माझं वय 29 वर्ष आहे. जवळपास महाराष्ट्रात मी 2600 गावात कार्यक्रमाला गेलो, पण त्या गावासारखं मरेल गाव ना पाहिलं. खूपच मरेल गाव. म्हणजे त्या गावात 2-3 हजार लोक कीर्तन ऐकायले, पण त्या गावाची खासियत एक होती का त्या गावचे लोक हाशीच नाही. हाशीच नाही बिलकुल काही. माझ्याकडे असे मोठमोठ पाय, काही मान ना हलवे ना, काही टाळ्या वाजवे ना, काही. तुम्ही पहा काही काही लोकांचे चेहरे काही असे 12च वाजल्यासारखे राहतात. ते हसणार नाही कधी, असं कोमात केल्यासारखंच राहते ते. हा, ते कधी हसणार नाही, कधी टाळ्या वाजवणार नाही. काही काही लोकांचे चेहरे पहा, त्याचे चेहरे पाहिल्याबरोबर असं प्रसन्न वाटते त्यांनी माणसाले. हा, बिलकुल वेगळंच चैतन्य निर्माण होते माणसाच्या शरीरात. मी त्या गावात कीर्तनाला गेलो मावशी, तर त्या गावचे लोक हासेच नाही. मी असा टेन्शन मध्ये आलो. 1-1.5 तास झालं कीर्तन सुरू झालं, पण गावचे लोक काही हासे नाही. मी तर डोळेच बंद करून टाकले. आता योगायोगानं काय झालं, 1.5 तासानंतर एक काकाजी समोर येऊन बसले, आणि तेच काकाजी टाळ्या वाजले, तेच काकाजी मान हलवे, तेच काकाजी असा प्रतिसाद दे. म्हणलं जमलं बा कार्यक्रमात हा आपला. मी त्या माणसाकडे पाहून आपला 2.5 तास कार्यक्रम केला. 2.5 तासानंतर कार्यक्रम बंद झाला. कार्यक्रम बंद झाल्यानंतर सर्वात पहिले त्या काकाची मी भेट घेतली. त्याच्या गळ्यात हार टाकला, त्याच्या पाया लागलो, त्याला सांगितलं, म्हणलं काका तुम्ही आले का नाही, म्हणलं म्हणून कार्यक्रम जमला म्हणलं आपला आजचा. नाही तर आज फेल झालो होतो म्हणलं मी. तुमचं खरंच मनापासून धन्यवाद देतो म्हणलं, काहून तर तुमच्यामुळे आमचा गेम जमला म्हणलं आजचा. बस असं म्हणतच नाही तर तेवढ्या वेळात तो आयोजक मला सांगायला आला, अजी म्हणे बैराय म्हणे हा. अरे म्हणलं हा बैराय तर मग टाळ्या कोण वाजले. अजी म्हणे हा तंबाखू घोटे म्हणे, चुना उडला म्हणे. लोक वाहते. आणि तुमच्या गावातलं वातावरण खरंच प्रसन्न आहे.